सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक हो. आता इथे भक्त देवाला विचारतोय की बाबा रे, तू कोणत्या हेतूने हे जग निर्मिलेस. आणि शीर्षक आहे काव्याचं मज पुढे देव तरी उगा उभा राही. हे देवा माझ्या पुढे शांत निमुटपणे उभा राहा, असा काव्याचा अर्थ आहे. आता काव्य आहे का. कोण हे तू देवा जग निर्मिले, असता अव्यक्त तू तव जग कार्य व्यक्त. म्हणसी निर्मोही परी अससी तू मोही. जगी व्यक्त होऊनी तू तुझे रूप पाही. निराकार निर्गुण वाटे तुझे सोंग. साकार सगुण जगी उघड तुझे ढोंग. अव्यक्ताचा सारा चाले व्यर्थ खटाटोप. स्वरूप पाहण्या तू करीसी झटापट. व्यक्ततेची आस व्यक्ततेचा ध्यास. जना व्यर्थ सांगसी अव्यक्त अभ्यास. तुझे तुला ब्रीद सांभाळे ना जरी. मज पुढे देवा तरी उगा उभा राही. ते कल्पना अशी आहे की देव तर अव्यक्त आहे. तर अव्यक्त असताना त्याने व्यक्तिगत निर्माण का केलं. देव स्वतःला निर्मोही समजतो. मग त्याने हे सगुण साकार जग का निर्माण केलं. म्हणजे देव निर्मोही असला असं मानलं तरी सुद्धा आपलं रूप नेमकं कसं आहे हे पाहण्याचा त्याला मोह आवरला नाही. आणि आपल्याच निर्गुण निराकारातून त्याने आपलं देखणं सगुण साकार रूप निर्माण केलं. तो निराकार निर्गुण जरी म्हणत असला तरी हे त्याचं सोंगच आहे. कारण निराकार निर्गुणाने साकार सगुण जग जन्माला घालायची गरजच काय होती. तो स्वतःला अव्यक्त समजून लपून राहू पाहतो. तरी सुद्धा एखादा माणूस म्हणतो मला ना जगात जायला आवडत नाही, मला ना एकांत आवडतो. पण मला जगात जायला आवडत नाही, मला एकांत आवडतो हे म्हणताना तो कोणत्या तरी जगात कोणत्या तरी माणसासमोर असतोच. तरी अव्यक्ताचा तसाच जरी परमेश्वराने खटाटोप चालवला तरी सुद्धा आपलं असं ना तसं रूप दाखवण्यासाठी तो जी झटापट करतो त्यातून त्याचं अव्यक्ताचं सोंग उघडं पडतं आणि सगुण साकार व्यक्त जग जन्माला येतं. आणि जर तुला म्हणजे भगवंता जर तुला व्यक्त होण्याची एवढीच आस आहे, व्यक्त होण्याचा तुला एवढाच ध्यास आहे, तर लोकांना हे अव्यक्ताचं कौतुक आणि अव्यक्ताचा अभ्यास तू का सांगावास. तुला जर अव्यक्त राहणं हे जमत नसेल तर तुझ्या अव्यक्त असणं, तुझं निर्गुण निराकार असणं हे सर्व तुझं जे ब्रीद म्हणतात, तुझं जे ध्येय म्हणतात अव्यक्त निर्गुण निराकार, ते तुझं ध्येय असं साधू संत म्हणतात. पण तरी सुद्धा अव्यक्ताचं निर्गुण निराकार रूप जर सगुण साकार व्यक्त जगात येत असेल तर त्या अव्यक्त परमेश्वराने आपलं ब्रीद आपलं ध्येय टाकलेलं आहे. आणि तो जे स्वतःला निर्गुण निराकार अव्यक्त असं समजतो ते सर्व सोंग आहे. त्यालाही सगुण साकार होऊन त्यालाही व्यक्त होण्याची आस लागलेली आहे, ध्यास लागलेला आहे. असा हा भक्ताने त्या निर्गुण निराकार अव्यक्ताला प्रतिप्रश्न करून एक युक्तिवाद केलेला आहे. तर तो आपण नीट समजून घ्या की वास्तवात ब्रह्म हे निर्गुण निराकार अव्यक्त आहे. तरी सुद्धा ते सगुण साकारात ज्या अर्थी येतं त्या अर्थी असंही म्हणावं लागेल की निर्गुण निराकार अव्यक्ताला सुद्धा सगुण साकारात येण्याचा मोह आवरत नाही. जसं काही जण म्हणतात मला फोटोची हौस नाही, मला जगात यायला आवडत नाही, तरी सुद्धा हळूच ते पाठच्यादाराने का होईना मध्येच गर्दीमध्ये येतात, मध्येच आपला फोटो वेगवेगळ्या निमित्ताने काढून घेतात. म्हणजे अप्रसिद्ध राहण्याची इच्छा व्यक्त करतात. आणि त्याच वेळेला प्रसिद्धीसाठी जशी काही माणसं झटापट करत असतात तसंच काहीसं भगवंताचं निर्गुण निराकार परब्रह्माचं झालेलं आहे की निर्गुण निराकार परब्रह्म सुद्धा सगुण साकार होऊन
काहीतरी आपला चेहरा मोहरा दाखवायच्या प्रयत्नात आहे. म्हणजे असणं एक, सांगणं एक, बोलणं एक आणि वागणं वेगळं, असा हा अंतर्विरोध परमेश्वराबाबतचा त्याच्याशी झटापट करणारा भक्त, त्याच्याशी युक्तिवाद करणारा भक्त आपल्या काव्यातून मांडत आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे, मज पुढे देवा तरी उगा उभा राही. तुला तुझं ब्रीद निर्गुण निराकार अव्यक्ताचं सांभाळता येत नसेल तर निमूटपणे माझ्या पुढे तू उभा राहा आणि मी काय सांगतो तुला खडसावतो ते ऐकून घे. तुला पर्याय नाही, तुझा अंतर्विरोध आहे तो तू समजून घेतला पाहिजेस. असं ही भक्ताची आणि देवाची जशी एखाद्या दोन माणसांमध्ये ही असते, काय म्हणते, प्रश्नोत्तराची जुगलबंदी असते, तसा हा सारा प्रकार आहे. आता पुढे म्हटलेलं आहे, चरणी दृढ करून करावे पावन. हे भगवंता, तुझ्या चरणी मला घट्ट राहू दे आणि माझं जीवन आणि एकंदरीत मी पवित्र होऊ दे. आता त्यासाठी काव्य कसं आहे बघा. जन्म मृत्युवारी सहज संहारी सुदर्शन तुझे अहो चक्रधारी म्हणून वरीची वार करी आषाढ कार्तिकी चातुर्मास करी तव कथे माझी धन्य धन्य वाटे तव गीत गाता वाटे नुरती काटे जीवन सरिता सहजची धावे अंती तुझ मिळून सहज सुखावे तव चरण हेची सुखाचे निधान निर्गुण निराकार वेदांचे विधान जाओ अथवा राहो जीवीचे जीवन चरणी धरुणी दृढ करावे पावन. इथे भक्त म्हणत आहे, माझं जीवन राहो किंवा जाओ पण तू तुझ्या चरणी मला तू दृढ धरावीस, तुझ्या चरणी मला दृढ जागा द्यावीस, तुझ्या चरणी मी वसावे आणि माझं जीवन पवित्र व्हावं. म्हणून तो सुरुवातीला म्हणतो, जन्म मृत्यूची वारी, म्हणजे जन्म मृत्यूची ये जा सहजपणे त्याचा तू संहार करतोस, म्हणजे जन्म मृत्यूचं येणं जाणं तू टाळतोस अशा. आणि पुढे तो म्हणतो, सुदर्शन तुझे अहो चक्रधारी, सहज चक्रधारी भगवंता विष्णू, तू जन्म मृत्यूचं येणं जाणं सहजपणे थांबवतोस आणि जन्म मृत्यूची वारी खंडित करतोस. असा तू चक्रधारी विष्णू, तुझं दर्शन म्हणजे तुझं दर्शन, याचा अर्थ तुझं दिसणं भेटणं हेच खरं सुदर्शन, हेच खरं इतकं पवित्र आहे की एकदा का शंखचक्र गदा, शंखचक्र पद्म आणि गदाधारी विष्णू भेटला की त्या विष्णूचं दर्शन सुदर्शन हेच सहजपणे जन्म मृत्यू येणं जाणं ही जी साखळी आहे ती खंडित करतं आणि माणसाला मुक्ती मिळते. आणि त्या कारणानेच वारकऱ्यांनी त्याला वरिले आहे, म्हणजे त्या कारणानेच वारकऱ्यांनी पंढरीच्या विठोबाला आपलं म्हटलं आहे. आणि आषाढी आणि कार्तिकी म्हणजे आषाढ ते कार्तिक या 4 महिन्यामध्ये चातुर्मासाचं व्रत पालन करून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी यासाठी हे साधू संत या विष्णूच्या दर्शनासाठी आसुसलेले जे आहेत, त्या दर्शनामुळे जन्म मृत्यूची साखळी तुटते. अशासाठीच हे आषाढी ते कार्तिकी या 4 महिन्यामध्ये चातुर्मासाचं व्रत धरतात आणि आषाढी कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या दर्शनाला जातात. पुढे ते म्हणतात, हे भगवंता, तुझी कथा ऐकता ऐकता जीवन धन्य धन्य होतं आणि तुझी कथा ऐकताना धन्य झालेल्या जीवनामध्ये वाटेने पुढे जात असता, जीवनक्रम अनुसरत असताना वाटेमध्ये काटे कुठे उरत नाहीत, दगड धोंडे राहत नाहीत आणि आमचा जीवन प्रवाह सुरळीत होतो. विना यातना विना कष्ट आमचं जीवन पुढे राहतं आणि तुझ्या सहवासात आमची जीवनरूपी नदी सहजपणे धावते. आणि शेवटी हे भगवंता, तू सागर आहेस, तुझ्या सागराला येऊन आमची जीवन सरिता तिथे विराम पावते आणि आमच्या जीवनाचं कल्याण होतं. म्हणून तव चरण हेची सुखाचे निधान. हे भगवंता,
जे पाय हेच आमच्या सुखाचं स्थान आहे, जे पाय हेच आमच्या सुखाचं निधान म्हणजे आमच्या सुखाचा ठेवा आहे. आणि तू वास्तवात निर्गुण निराकार आहेस असं वेदांचं विधान आहे. म्हणजे वेदांनी सांगितलेलं आहे की भगवंत निर्गुण निराकार आहे. पण तू हे पांडुरंगा, तू तुझ्या भक्तांच्या प्रेमासाठी सगुण साकार होऊन विटेवर उभा राहिला आहेस आणि तुझे हे चरण आमच्या सुखाचा ठेवा आहे. आता शेवट परत एकदा ते म्हणतात, आमचं जीवन राहो किंवा जाओ, परंतु तुझ्या पायाशी आम्हाला दृढ स्थान तू द्यावेस आणि आमचं जीवन संपूर्ण मांगल्यमय परम पावन करावे. आता पुढचं जे काव्य आहे, सत्य विराडा पूर्वी जागा. साधारणपणे जे सत्य मार्गाने जातात त्यांचे हाल होतात. तर असं सत्याचं विराड म्हणजे सत्याची वस्ती तिथे होईल अशी थोडी तरी जागा हे भगवंता तू प्रत्येकाच्या हृदयामध्ये कर. म्हणजे सत्य जे आहे त्याला कोण विचारत नाही आणि असत्याला धरून ठेवतात. तर परमेश्वराने लोकांच्या हृदयात सत्याचं विराड मांडण्यासाठी थोडी तरी मोकळीक द्यावी, थोडी तरी जागा द्यावी, असा या काव्याचा अर्थ आहे. आता सत्य बोलताना काय होतं ते यात सांगितलेलं आहे आणि शेवट सांगितलेलं आहे. तरी सुद्धा सत्याला प्रत्येकाने हृदयात स्थान दे, सत्याला प्रत्येकाने हृदयात स्थान द्यावे नव्हे, तशी इच्छा तू प्रत्येकाच्या मनात निर्माण करावी. तर आता बघा, सत्य विराडा पुनवी जागा. सत्य बोलता सत्य वागता लोक कोपती लोक क्षोभती, लोका कैसे मी सांभाळू सत्यव्रता मी कैसे पाळू. सत्या जगिया कोण विचारे असत्या परी भाव वधारे. सत्या कैसे मी अवधारी टाळूनी काटे गुलाबाधरी. देव देव जरी जन करिताती मंदिरी रामुळी तुझ पूजिताती. राम राम मुखी जरी वदताती लंपट कामी तरी असताती. कोणी हाता कोणी धनुष्या कोणी घड्याळा कोणी कमळा उडते करुणी मते मागती. पंचवार्षिकी काळे करीती गरिबाना ते हात दाविती. सत्याला ते बाणे चिंदती बंद घडा लोक कळवळा. कमळा ये तमाशा कळा पिके मागुनी मते मिळविती. त्यांच्या जोरे सत्ता कमविती 5 वर्ष परी पाठ फिरविती. पुन्हा पुन्हा तरी जन फसताती. अंधारतिया तव जगी देवा मूर्ख भोकिती राजवैभवा. पंडित फिरती भिकाऱ्या परी भ्रष्ट विकारी भ्रष्ट विकारी परिअधिकारी. काय करू मी कोठे जाऊ व्यथा मनीची कोणा धावू. सत्य बिराडा पुरवी जागा जनांतरी तू होई जागा. भगवंताने माणसाच्या हृदयात एखाद्या कोपऱ्यात तरी सत्याचरण व सत्य याबाबत थोडीशी भीती निर्माण करावी. अन्यथा सत्याला या विश्वात सत्य जे भगवंताचे ब्रीद आहे जागाच उरणार नाही नव्हे. आताही तशी नसल्याने व्याकुळ भक्त भगवंताला म्हणत आहे की सत्याच्या विराडाला लोकांच्या हृदयात थोडी तरी जागा जनांतरी म्हणजे लोकांच्या अंतरामध्ये मनामध्ये थोडी तरी तू जागा पुरव आणि तिथे त्या लोकांच्या मनामध्ये तू सत्य रूपाने जागा हो. हे सांगताना तो वास्तवाचं वर्णन तंतोतंत करीत आहे. तो म्हणत आहे मी सत्यव्रत पाळू पाहतो पण तुम्ही सत्य बोललो सत्य वागलो तर लोक कोपतात क्षोभतात माझा राग करतात
आणि असा सत्याचरण करणारा, सत्य बोलणारा मी, ज्याचा लोक राग करतात, धिक्कार करतात, तर अशा लोकांना मी माझं सत्य कसं पटवून देऊ आणि अशा लोकांचं अज्ञान मी कसं दूर करू. सत्य बोलणं हे आवश्यक आहे, सत्य आचरणं आवश्यक आहे, सत्यव्रत पाळणं आवश्यक आहे. पण सत्यव्रत पाळणाऱ्या लोक मात्र त्याची चितू करतात, त्याचा राग करतात. हे कसं काय? या जगात सत्याला कोणीच विचारत नाही आणि असत्याची मात्र किंमत वाढत आहे. असे असताना हे असत्याचे काटे टाळून सत्यरूपी गुलाब मी कैसा हातात धरू, मी कसा प्राप्त करून घेऊ. अनेक लोक जरी देवदेव करतात आणि देवळात जातात, तरी सुद्धा मुखामध्ये त्यांच्या राम असलं तरी अंतरामध्ये ते लंपट कामी असतात. या आजच्या जगामध्ये राजकीय लोक सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने मते मिळवताना आपापल्या पक्षाची चिन्ह घेतात. कोणी धनुष्याचं चिन्ह, कोणी कमळाचं चिन्ह, कोणी घड्याळाचं चिन्ह, कोणी आश्वासक हात दाखवतात. परंतु खरं तर हात जो आहे तो हात गरिबांना आश्वासन देण्याऐवजी, अस्वस्थ करण्याऐवजी तो हात गरिबांनाच हात दाखवत आहे, म्हणजे गरिबांनाच लुटत आहे किंवा फसवत आहे. जो बाण आहे तो असत्याचं छेदन करण्याऐवजी सत्यालाच छेदत आहे. आणि जे घड्याळ आहे टिक टिक करणार ते तर बंदच आहे. तरी हे बंद घड्याळवाले लोक म्हणतात की आम्हालाच लोकांचा कळवळ आहे. आणि जे कमळ आहे ते तर प्रसन्न असायला हवं, पण ते कमळवाल्यांची जी प्रसन्नता आहे ती फक्त त्यांची स्वतःची चैन, स्वतःची पोटं भरणं आणि स्वतःचाच वर्ण आणि धर्म याच्यामध्ये रममाण होणं असं आहे. आणि इतर सर्वसाधारण माणसांच्या दृष्टीने त्या कमळाला काही किंमतच नाही. म्हणून कमळाला सुद्धा एक तमाशाची कळा आलेली आहे, म्हणजे एक विद्रूप, कमळाचं एक विद्रूप रूप समाजापुढे आलेलं आहे. 5 वर्ष दर 5 वर्षाने अक्षरशः भीक मागतात तसे लोकांच्या दारी जातात आणि मतं मिळवतात आणि त्याच्याद्वारे सत्ता मिळते. आणि मग 5 वर्ष पूर्णपणे लोकांकडे पाठ करतात आणि स्वतःचा आनंद आणि स्वतःचं सुख, स्वतःची वासनाधीनता, लंपटता यामध्ये राहतात. आणि 5 वर्ष लोक मात्र त्यांना 5 वर्ष फसवले जातात. पुन्हा दर 5 वर्षांनी नवी आश्वासने, नवी वचने, नवी आशा करायची आणि परत लोकांना फसवायचं आणि परत 5 वर्ष सत्ता भोगायची. असा हा नित्यक्रम चालू आहे. गरीब ते गरीबच आहेत आणि श्रीमंत मात्र श्रीमंत होत आहेत. भूल थापा देऊन राजकारणी लोक सत्ता मिळवत आहेत आणि गरिबांना मात्र कायमस्वरूपी दैन्य दुःखात पिसत राहावं लागत आहे. तर अशा या जगामध्ये जग ते सुद्धा आहे, तर अशा या जगामध्ये सर्वत्र अंधार आणि विषण्णता, दैन्य, दारिद्र्य आहे. इथे जे मूर्ख माणसं आहेत ते राजे म्हणून मिरवतात आणि खरोखर ज्ञानी पंडित आहे त्यांची भिकाऱ्यासारखी अवस्था आली आहे. आणि जे अधिकारी आहेत ते नुसतेच भ्रष्ट नाहीत तर ते विकारवश, वासनावश आहेत. तर असे असताना हे भगवंता, हा जो सत्यव्रती आहे, सत्य मार्गाने जाणारा तुझा भक्त आहे, त्याने करावे तरी काय? त्याने आपल्या मनाची व्यथा कुणापुढे बोलून दाखवावी. म्हणून हे भगवंता, तुला मी बोलून दाखवत आहे की सर्व लोकांच्या हृदयामध्ये थोडीशी सत्यासाठी तू जागा निर्माण कर, सत्याचं विराट निर्माण कर आणि तेथे तू राहून सर्व लोकांना थोडी तरी सत्याची चाड निर्माण होईल यासाठी तू काहीतरी प्रयत्न कर. आता पुढे द्वैतात जो व्यक्त, अद्वैती अव्यक्त. येथे ज्ञानी भक्त कोण? येथे भक्त कोण पण ज्ञानी भक्त कोण? येथे ज्ञानी भक्त कोण ते सांगितले आहे. जे अद्वैत, अव्यक्त, निर्गुण, निराकार तेच व्यक्त होताना द्वैत, सगुण साकारात प्रकटते. मात्र मूळ केवळ एक आणि एकच आहे, दुसरे नाही. ते म्हणजे रूपगुणातीत केवळ चितघन, म्हणजे चैतन्याने परिपूर्ण सघन असणे. एकाच चैतन्याची अनेकानेक किरणे शलाका प्रकटण्यासारखे आहे. विश्वाचे सगुण साकार दृश्य रूप म्हणजे एकाच चैतन्याच्या अनेकानेक शलाका किंवा किरणे आहेत. निर्गुण निराकारच तपशिलात येताना सगुण साकार होते. निरंग प्रकाशच पृथक करण्यात सप्तरंग प्रदर्शित करतो. तसेच आहे कालातीत स्थलातीत असलेल्याचे स्थल कालात व्यक्त होताना मर्यादित होणे म्हणजेच निर्गुण निराकाराचे सगुण साकारात येणे. मर्यादित होणे म्हणजेच
भाव रूप गुण आकार, रूप गुणाकार व भाव नष्ट होणे म्हणजेच विराट असीम अभेय भगवत रूप. मर्यादित होणे, सगुण साकार होणे, त्याचा अर्थ भाव रूप आणि गुण आकारात दिसणे आणि रूप गुणाकार व भाव नष्ट होणे म्हणजेच विराट असीम अभेय भगवत रूप. खरे तर अमर्यादित मर्यादित झाल्यासारखे वाटत आहे, भासत आहे. म्हणूनच जग हा आभास किंवा जगदाभास आहे. ते खरं निर्गुण निराकार अमर्यादित आहे. ते सगुण साकारात येताना मर्यादित होते आणि परत निर्गुण निराकारात जाते. म्हणून जग हा आभास आहे, भ्रम आहे. जे सत्य आहे ते कायमस्वरूपी निर्गुण निराकार आणि अनंत आहे. तर आता काव्याचं नाव आहे द्वैतात जो व्यक्त अद्वैती अव्यक्त. नीट ऐका. जळी स्थळी काष्ठी तैसा तो पाषाणी, निरंतर भेटे मज चक्र पाणी, सोहंभावे स्वप्नी जागृती सुषुप्ती, चोहीकडे एक केशवाची दीप्ती, वृक्ष नदी सागर बेली फुला बहर, फळात मधुर गोड हरिहर, जनवन मन तन धन वघे, थळ काळंतरी विश्वंभर उभे, पशु पक्षी तैसे पशु पक्षी तैसे, कीड मुंगी पाही, सर्प मुंगुसात तोची नारायण राही, एका देवा वेगळे येत काही नाही, द्वैती प्रकटुनी अद्वैत ते राही, द्वैता तो जो व्यक्त अद्वैती अव्यक्त, ऐसा देव जाणी ज्ञानी तोची भक्त, सगुण साकारी द्वैत व्यक्त भेटी, निर्गुण निराकारी अज्ञाताची गाठी. अर्थात जळामध्ये म्हणजे पाण्यामध्ये, स्थळामध्ये म्हणजे जागेमध्ये, काष्ठी म्हणजे लाकडामध्ये किंवा काठीमध्ये, जळी स्थळी काष्ठी नव्हे, पाषाणामध्ये दगडामध्ये सुद्धा भक्ताला निरंतर तो चक्रपाणी म्हणजे विष्णू भेटतो. सोहम भावे स्वप्नी, स्वप्नामध्ये सुद्धा सहाहम मी तो आहे असा सोहम, स्वप्नामध्ये सोहम भाव मी देव आहे असा भाव असतो. आणि जागेपणी आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा, जागेपणी सुद्धा परमेश्वर, स्वप्नामध्ये सुद्धा सहाहम असा भाव आणि गाढ झोपेमध्ये अत्यंत जो आनंद होतो तोही परमेश्वरी आनंद. म्हणून स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती या तिन्ही ठिकाणी किंवा जगात चारी दिशांना केवळ आणि केवळ केशवाची दीप्ती म्हणजे भगवंताचा प्रकाशच भक्ताला दिसतो. वृक्ष असो, नदी असो, सागर असो, वृक्षाला वेली असो तर वृक्ष वेली यांची फुलं आणि त्यांचा बहर, नदीला आलेला पूर आणि सागराला आलेली भरती म्हणजे वृक्ष, नदी, सागर यांना अनुक्रमे वृक्षाची भरती म्हणजे वृक्ष आणि वेलीना आलेली फुलं आणि त्याचा बहर, नदीची भरती म्हणजे नदीला आलेला पूर आणि सागराची भरती म्हणजे सागराची भरती ओहोटी. तर या सर्वच म्हणजे वृक्ष असो, नदी असो, सागर असो, वेली असो, इथे जो सर्वत्र बहर आलेला आहे, फळा फुलांचा बहर वृक्षाला, नदीला प्रचंड पाणी म्हणजे पूर आणि सागराची भरती, हे जे सर्व अति उत्क्रांत बहरलेलं रूप आहे ते दुसरं तिसरं काही नसून ते भगवंताचंच सतत वाढतं रूप आहे नव्हे. फळात मधुर गोड हरिहर, फळामध्ये जी गोड चव आहे ती सुद्धा हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर यांचाच गोडवा तो आहे. जन मन वन तन धन वगे, जनांमध्ये म्हणजे लोकांमध्ये, मन म्हणजे लोकांच्या मनामध्ये, वन म्हणजे जंगलामध्ये, तन म्हणजे शरीरामध्ये आणि धन म्हणजे संपत्तीमध्ये. म्हणजे लोकांमध्ये, लोकांच्या मनामध्ये, जंगलामध्ये, शरीरामध्ये आणि लोकांच्या वैभवामध्ये. इतकंच नव्हे तर
तर सर्व स्थळामध्ये आणि सर्व काळामध्ये आणि दोन स्थळामधील जे अंतर आहे, दोन स्थळामधील जे अंतर आहे, डिस्टन्स आहे, तेही विश्वात भरलेला तो भगवंतच आहे. सगळीकडेच भगवंत आहे. पशु पक्षी आणि कीड मुंगी याच्यामध्ये सुद्धा भगवंत दिसतो. नव्हे सर्प मुंगसामध्ये सुद्धा तोच नारायण राहत आहे. एका देवा वेगळे येथ काही नाही, देव सोडल्यास इथे वेगळेपणे काही नाही. पण हा देवच द्वैतामध्ये म्हणजे वेगवेगळ्या रंग रूप पशु पक्षी प्राणी याच्यामध्ये प्रकटला आहे. आणि एवढं करून वेगवेगळ्या पशु पक्षी प्राणी कीड मुंगी माणसामध्ये प्रकटून सुद्धा, द्वैतात प्रकटून सुद्धा देव त्याचा म्हणून अद्वैती म्हणजे एकमेव द्वितीयम नास्ती असा अचल आढळत आहे. तर द्वैतामध्ये जो व्यक्त होतो आणि अद्वैतामध्ये जो अव्यक्त असतो, म्हणजे अव्यक्त म्हणून जो अद्वैतात आहे आणि व्यक्त म्हणून जो सगुण साकारात आहे, त्यालाच देव म्हणावे. असा जो भक्त जाणतो त्या भक्ताला ज्ञानी भक्त विद्वान भक्त म्हणतात. म्हणून सगुण साकारी द्वैत व्यक्त भेटी. परमेश्वर द्वैतामध्ये व्यक्त होऊन सगुण साकार रूपात भेटतो आणि माणूस अमनी झाला, साधक अमनी झाला, परमशांत झाला की त्या परमशांतीमध्येच त्याला निर्गुण निराकार अज्ञात परब्रह्माची गाठभेट होते. म्हणजे परमशांत ओऱ्या मनामध्ये निर्गुण निराकार अज्ञाताची परब्रह्माची गाठ होते आणि समाधीतून बाहेर आल्यानंतर द्वैती जगामध्ये सगुण साकारामध्ये द्वैतामध्ये तोच परमेश्वर व्यक्त असतो. म्हणून सगुण साकार द्वैतात परमेश्वर व्यक्त असतो आणि परमशांत मनात तोच परमेश्वर अव्यक्त निर्गुण निराकार असतो आणि परमशांत मनातच अज्ञाताची निर्गुण निराकार परब्रह्माची खरी गाठभेट होते. आता पुढचं आहे ते एक मंगलाष्टक आहे. त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वराहो असो. आपण मुंज करतो आणि त्या मुंज मुलाला बटू म्हणतात. तर तो जो बटू आहे त्याचा रक्षक, त्याचं रक्षण करणारा परमेश्वर असतो. मात्र मुंज म्हणजे काय, व्रतबंध म्हणजे काय, तर अद्वैत भाव प्राप्ती म्हणजे सर्वत्र एक आणि एकच समत्वाने परमेश्वर पाहणं, या भावाची प्राप्ती होणं यालाच व्रतबंध म्हणतात. आणि ही प्राप्ती झाली तरच खऱ्या अर्थाने मुंजीचा अर्थ आपल्याला गवसला, नव्हे मुंजीची सार्थकता आपल्याला लाभली असं समजून घ्यायचं आहे. तर प्रथम गद्य आहे का, अद्वैत प्राप्ती व अद्वैताचरण हे मुंजीचे रहस्य आहे. ते जाणणे व तसे त्या आधारे समत्वात वर्तणे जो करतो तोच खरा ब्राह्मण होय. असा ब्राह्मण प्रत्यक्ष ब्रह्मालाही आपल्या आदर्श वागण्याने आचरणाने सुशोभित करतो. अशा ब्राह्मी ब्राह्मण म्हणजे ब्रह्मरूप ब्राह्मणाचे सदा सर्वदा अंतर्बाह्य संरक्षण जगाचा देव, विश्वाचा श्रीमंत देव म्हणजे विश्वेश्वराव करीत असतो. मुंजीच्या या मंगलाष्टकात सध्या ब्राह्मण अनुचित कसे वागतात हे सांगून त्यांचे वागणे प्रत्यक्षात सूर्यासारखे सर्वाप्रती अभेदपूर्ण असले पाहिजे त्याचा बोध दिला आहे. निरपवादरित्या ब्राह्मण हा जगन्मित्रच असला पाहिजे. कोणताही ब्राह्मण हा सर्वाभूती समत्व पाहणारा आणि संपूर्ण विश्वाचा मित्रच असला पाहिजे. त्याच्यामध्ये जरा सुद्धा हीनता क्षुद्रता असता कामा नये, नाहीतर तो ब्राह्मणच नव्हे. आणि असा तो ब्राह्मण नसेल तर त्याच्या मुंजीला काही अर्थ नाही. म्हणजे याचा अर्थच भेदातून अभेदात येणे, म्हणजे याचा अर्थच विषमतेतून समत्वात येणे, म्हणजे याचा अर्थच सर्वत्र समदृष्टीने पाहणे आणि सर्वत्र भगवंताची अनुभूती घेणे. तर आजच्या मुंजीचं स्वरूप काय आहे, आजचे ब्राह्मण कसे आहेत आणि प्रत्यक्ष ते स्वरूप कसं असलं पाहिजे, ब्राह्मण कसे असले पाहिजे याचा बोध या मुंजीच्या मंगलाष्टकाद्वारे देण्यात आलेला आहे. तर आता नीट ऐका. जन्माने बहुब्राह्मण वदविती परिब्रह्मासिना जाणिती ओंकारा यजुनी मकार पाच पूजिती जया श्रीमती
ऐशा सदे मारिती मुंजीला बहुछान ते म्हणविती परिसोंगासी संपादिती भेदा भेद सदा करुणिजे स्वस्थान सांभाळिती ऐशाना नकळे कदा जगतिया ती श्रेष्ठ ब्रह्मस्थिती सूर्यासी जरी मानसी पूजिसी तू त्रासी तू जाणसी भेदा भेद विरुनी तू विचारिसी तरी ब्रह्मासी तू जाणसी ऐसे ब्रह्म सदा जनिवनी प्रत्यास जो आचरी तोची श्रेष्ठ म्हणून ब्राह्मण जगी ब्रह्मासिया भूषवी मुंदीचे दैवर्म हे तुझ बटो ज्याने मनी राहते देवाची तव मुंजलावत असे अद्वैत प्राप्ती असे अद्वैता स्मरुनी सदा जगतिया गायत्री मंत्रा भजे त्याचा रक्षक हे बटो जगतिया विश्वेश्वरा वो असे कुर्यात बटोर मंगलम. तर मुंजीमध्ये गायत्री मंत्र म्हणतात. तो गायत्री मंत्र काय आहे? ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. तर हे संपूर्ण निर्मितीच्या देवा सवितृ म्हणजे सूर्यनारायणा तुझं जे श्रेष्ठ तेज आहे ते आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो. आता इथे लक्षात घ्यायचं आहे सूर्यप्रकाश देताना गरिबांना वेगळा, श्रीमंतांना वेगळा, काळ्यांना वेगळा, गोऱ्यांना वेगळा, ब्राह्मणाला वेगळा, इतरांना वेगळा असा देत नाही. असं असताना सुद्धा जर या मंत्राचा अर्थ आपल्या ध्यानात आला नाही आणि त्या मुंजीचा जो बटू आहे त्याच्या ज्ञानामध्ये जर ही घट्ट गोष्ट किंवा ही गोष्ट किंवा ही बाब हाशिवपणे ज्याला आपण म्हणतो रेखीवपणे जर पकडली गेली नाही तर अनुचित प्रकार होतो. जेव्हा आपण म्हणतो निर्मितीचा श्रेष्ठ देव म्हणजे सूर्य सवितृ त्याने आपल्या बुद्धीला प्रेरणा देऊ. तर असा सूर्य आपल्या बुद्धीला प्रेरणा देणार नाही. त्याने काय दिली पाहिजे प्रेरणा? तर ती प्रेरणा कोणती असेल तर सर्वत्र समभावाने कीड मुंगी पासून माणसांपर्यंत पाहणे, जाती आणि पंथ याच्या पलीकडे जाऊन समदृष्टीने आचरण ठेवणे, सर्वांशी समत्वाने आणि सर्वांशी आदराने प्रेमाने वागणे. हेच जे मुंजीचं महत्व आहे ते मुंजीच्या वेळेला बटूच्या ध्यानात त्याच्या वडिलांनी त्यांच्या गुरुने आणून दिलं पाहिजे आणि स्वतः गुरु आणि वडील तसे स्वतः वागणारे असले पाहिजेत आणि बटूने तसं वागलं पाहिजे. तरच मुंज केल्याचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल. नाहीतर मुंज लाभणे, गुरुबळ, मुक्तमुख हे संपूर्ण पाखंड आहे, त्याचा काही अर्थ नाही. तर सर्वसाधारणपणे ब्राह्मणांमध्ये आणि इतरही काही समाजात मुंज केली जाते, परंतु खरोखर मुंज करणारे लोक हे ब्राह्मण किंवा इतर खरोखर ब्रह्माला जाणणारे, ब्रह्मासारखे समत्व दृष्टीने वागणारे आहेत की कसे याचं पहिल्या काही कडव्यामध्ये आपण विवेचन केलेलं आहे. अनेक जण जन्माने स्वतःला ब्राह्मण आहोत असे म्हणतात, अनेक जण ब्राह्मण आहोत असं आपल्या तोंडात अभिमानाने सांगतात, परंतु त्यांना ब्रह्माची त्या सर्वाप्रती समत्व धारण केलेल्या त्या परमेश्वराची काहीच कल्पना नसते. खरं ओंकार म्हणजे ब्रह्माची खूण आहे. सर्वत्र ओंकार म्हणजे सर्वत्र ब्रह्म भरून राहिलं आहे आणि ब्रह्म सर्वत्र समान आहे. ही जी ओंकाराची खूण आहे ती ओंकार टाकून मकार पाच पूजिती म्हणजे मद्य मांस मदिरा मैथून यासारखे अविवेकी प्रकार जे स्वीकारतात आणि बाळगतात
त्यांनी हे मकार पुजलेले आहेत, ओंकार टाकलेले आहेत, तरी सुद्धा ते स्वतःला जन्माने ब्राह्मण असल्यामुळे आपण ब्राह्मण आहोत असं अभिमानाने गर्वाने सांगतात. हे वास्तवात चूक आहे. सुप्ता सुप्त विचार पार्थ जुनी पैसा जे मानिती, योग्य काय अयोग्य काय याचा विचार न करता केवळ पैसाच सर्वश्रेष्ठ जे मानतात, अशा लोकांनी किती जरी मुंजी केली आपल्या मुलांची तरी सुद्धा ही मुंज म्हणजे केवळ एक सोंगाचं संपादन आहे. मुंजीला जरी ते फार छान छान म्हणत असले तरी ते सोंग संपादन आहे. त्याच्यामध्ये जे छान आहे समत्व धारणा ती जर नसेल तर मुंज म्हणजे एक केवळ पाखंड आहे, एक केवळ इव्हेंट आहे, एक केवळ नटण्या मुरडण्याचा हौसमौज करण्याचा दुसरा प्रकार आहे. अन्यथा या मुंजीला काही अर्थ नाही. जे लोक सदा सर्वदा श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदाभेद करतात, काळा गोरा असा भेदाभेद करतात, उच्च नीच असा भेदाभेद करतात, अशा लोकांनी मुंज केली काय न केली काय त्या मुंजीला काही अर्थच नाही. कारण जी श्रेष्ठ ब्रह्मस्थिती आहे तिथे अभेद आहे आणि भेदाभेदात राहणाऱ्या लोकांनी मुंज करणं, अशाच भेदाभेदात राहणाऱ्या लोकांनी म्हणजे उपाध्यानी किंवा भटजीनी मुंज लावून देणं हा सर्व वेडाचार आहे. जर खऱ्या अर्थाने हे बटो, आता मुंजीच्या मुलाला उपदेश आहे, जर खऱ्या अर्थाने हे बटो तू सूर्याला तुझ्या मनामध्ये जाणत असतील आणि पूजत असतील तर हा सूर्य म्हणजे मित्र आहे, जगन्मित्र आहे. तो सर्वांना भेदाभेद टाकून सर्वत्र समदृष्टीने वावरतो आणि सर्वांना सारखा प्रकाश देतो, ज्ञान देतो, सर्वांना तो सारखाच उपयोगी ठरतो. तशा तऱ्हेने तू जर सूर्य जाणलास तरच तुला ब्रह्म आणि सूर्य याचं महत्व कळेल. आणि असं जर तू वागलास तर आणि तरच कसं वागायचं, ऐसे ब्रह्म सदा निवनी नित्यास जो आचरी. तर हे समदृष्टीने राहणं हे हाच जो ब्रह्माचा गुण आहे तो नेहमी सदोदित जनांमध्ये असो म्हणजे लोकांमध्ये असो, तो अरण्यामध्ये असो, जो कधीच आपलं समत्व टाकत नाही, असा जो बटू असेल, असा जो ब्राह्मण असेल तोची श्रेष्ठ म्हणून ब्राह्मण जगी ब्रह्मास्या भूषवी. थोडक्यात म्हणजे लोकांमध्ये असू दे किंवा निर्जन अरण्यात असू दे, सर्वाभूती भगवंत समजून सर्वाप्रती समत्व भाव जो धारण करतो तोच श्रेष्ठ ब्राह्मण असतो आणि तोच या ब्रह्माला अलंकारित करतो, अलंकृत करतो किंवा ब्रह्माला सुद्धा भूषवतो. अन्यथा आज जे ब्राह्मण आहेत किंवा अन्यथा आज जे मुंज जिथे केली जाते आणि मुंजे जे करतात ते सर्व अभेदाने वर्तणारे आहेत. त्या मुंजीला अर्थ नसतो, एक सोंग असते, ती लबाडी असते. आपलं असले पण झाकण्यासाठी दाखवलेलं लबाडीचं ते लबाडीची ती मिरवणूक असते. आपण खऱ्या अर्थाने कसं पाहिजे अंतर्बाह्य आपण कीर्तन भजनात दंग पाहिजे, पण तसं नसतं. मुंज म्हणजे ज्याला आपण म्हणतो वरून कीर्तन आणि आतून तमाशा, वर करणी वर पांगी छान छान आणि आतून लबाडी, अशी जर मुंज असेल तर ते मुंज करणारे ते बटू, ते मुंज लावणारे भटजी आणि एकंदरीतच सर्व ब्राह्मण आणि जिथे जिथे मुंज चालते ते सर्व लोक जर लबाडीत असतील तर त्या मुंजीला काही अर्थ नाही. म्हणून हे जे मुंजीचे वर्म आहे, रहस्य आहे, ते बटो तुला कळलं की समत्वाचरण, समाचरण, समभाव हेच मुंजीचं रहस्य आहे. जर तुला कळलं आणि ते तुझ्या ध्यानात राहिलं, मनात राहिलं आणि प्रत्यक्षात ते तू आचरणात आणलंस तरच तुला मुंज लाभली असं होईल आणि तरच तुला खरीखुरी अद्वैताची, अद्वैत ब्रह्माची प्राप्ती होईल. आणि अशा वेळेला मग मुंजीसाठी गुरुबळ आहे का नाही हे पंचांगात पाहण्याची गरज राहणार नाही. इथे गुरुबळाचा प्रश्नच नाही. ते फक्त आणि फक्त ब्रह्म आणि त्याचं समानत्व हे आचरणात आणणं इतकंच महत्वाचं आहे. हे सर्व लक्षात घेऊन अद्वैता स्मरुनी सदा जगतिया गायत्री मंत्रा भजे. तर हे अद्वैत समभावाचं वर्तन लक्षात ठेवून जर हे बटो तू ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात. समत्वाने वागणं, सम आचरण, सर्वाप्रती भेदाभेद रहित दृष्टी आणि वृत्ती, हे जर तू या मंत्राचं रहस्य जाणलंस तर आणि त्या अर्थावर ध्यान ठेवून जर तू गायत्री मंत्र म्हटलास आणि तसं प्रत्यक्ष व्रतपूर्वक आचरण जीवनात केलंस
अशा मुलाला, या बटोला, अशा मुंजीच्या मुलाला तरच तो विश्वाचा राव म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म निश्चितपणे त्याचं संरक्षण करील आणि त्याची मुंज सार्थकतेने सार्थ होईल आणि खऱ्या अर्थाने कुर्यात बटोर मंगलम हे जे मुंजीचे आशीर्वाद आहेत ते ब्रह्माचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील आणि तो स्वतः ब्रह्मरूप नव्हे, ब्रह्मालाही अलंकृत करणारा, ब्रह्मालाही सुशोभित करणारा खराखुरा सत्य ब्राह्मण म्हणून राहील. अस्तु. उद्याच्या प्रवचनात पुढील भाग.